हृदयस्पर्शी राजकीय क्षण, कार्यकर्त्याच्या प्रेमापुढे नायकवडेंचा निवृत्तीचा निर्णय नमला. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे उमेदवार अय्याजभाई नायकवडे यांनी सोशल मीडियावरून राजकारणातून निवृत्ती घेत आहे अशी भावनिक घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली होती. मात्र हा निर्णय केवळ काही तासातच कार्यकर्त्यांच्या निष्ठेने आणि प्रेमाने बदलून टाकला. या पार्श्वभूमीवर नायकवडे यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक व समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांनी एकमुखाने ठाम भूमिका घेत, साहेब तुम्ही राजकारणातून दूर जाऊ नका, समाजाला आजही तुमच्या नेतृत्वाची गरज आहे असा भावनिक पण ठोस संदेश दिला. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी अय्याज नायकवडे यांनी गेल्या अनेक वर्षात सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. सर्वसामान्य नागरिकांशी असलेला त्यांचा थेट संवाद, अल्पसंख्याक व दुर्लक्षित घटकांसाठी सातत्याने उचललेली पावले तसेच संकटाच्या काळात लोकांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. पराभव हा राजकारणाचा अविभाज्य भाग असून त्यातून खचून न जाता अधिक जोमाने उभे राहणे हाच खरा नेतृत्वाचा गुण असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण आणि ठोस निर्णय जाहीर केला. अय्याज नायकवडे यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात यावे, यासाठी काँग्रेस पक्षाच्या आमदार, खासदार, वरिष्ठ नेते तसेच मंत्र्यांची लवकरच भेट देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात पक्ष नेतृत्वाकडे औपचारिक मागणी करण्यात येणार असून हा लढा शेवटपर्यंत लढला जाईल असा निर्धारही व्यक्त करण्यात आला. निष्ठावान कार्यकर्त्यांच्या या सच्चा, एकनिष्ठ आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या भूमिकेमुळे अय्याज नायकवडे यांच्या निवृत्तीचा निर्णय थांबला आहे. राजकारणात पदापेक्षा माणुसकी, नातेसंबंध आणि विश्वास मोठा असतो हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. आता नायकवडे पुढे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अय्याजभाई नायकवडे यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर प्रसारमाध्यमातून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतोय अशा पद्धतीचा एक मेसेज दिला. त्यानंतर अय्याजभाई यांच्यावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी आज एकत्र आली आणि त्यांना विनंती केली की हा निर्णय तुम्ही मागे घ्यावा. त्या विनंतीला मान देऊन अय्याजभाईंनी तो निर्णय मागे घेतलेला आहे. एवढ्यावरच न थांबता काँग्रेस पक्षानं सुद्धा अशा एका जातीवंत चांगल्या नेत्याला, कार्यकर्त्याला महापालिकेमध्ये स्वीकृतपदी निवडून सदस्य म्हणून निवडून देऊन त्याचा योग्य ते मान सन्मान करावा. कारण काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळामध्ये, संघर्षाच्या काळामध्ये घरावर तुळशीपत्र ठेवून अय्याजभाईंनी काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे. खासदार विशाल पाटील यांची निवडणूक पहिली असू दे, दुसरी असू दे किंवा मागच्या झालेल्या विजयाची निवडणूक असू दे, त्यामध्ये पक्ष असू दे किंवा समाजातील सर्व जाती धर्मातील लोक एकत्र घेऊन काम करण्याची एक वृत्ती अय्याजभाईंच्या मध्ये आहे. त्यामुळं सर्व मिरजकर लोकांच्या वतीनं मिरजेतून अय्याजभाई नायकवडे यांना स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती व्हावी अशी विनंती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना करतोय. कोणत्याही प्रकारची पॉलिसी किंवा कोणत्याही प्रकारची चालढकलपणा न करता, जसं मागच्या इलेक्शनमध्ये वरिष्ठ लोकांनी ठराविक प्रभागामध्ये जाणीवपूर्वक ऍडजस्टमेंट करून सीटा दिल्या, ते ठीक आहे, झालं. परंतु अय्याजभाई सारख्या एका सच्च्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा महासभेत पाठवण्याची संधी वरिष्ठ लोकांनी द्यावी अशी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या नुकत्याच ज्या काही सार्वत्रिक निवडणूक झालेल्या होत्या त्याच्यामध्ये अय्याजभाई नायकवडे यांचा पराभव झालेला आहे. त्या पराभवाच्या अनुषंगाने अय्याजभाई नायकवडे यांनी एक फेसबुकला पोस्ट केली की मी निवृत्ती जाहीर करू काय. त्या निवृत्तीच्या अनुषंगाने आज अय्याजभाई प्रेमींनी एक मीटिंग आयोजित केलेली होती. त्या मीटिंगला देखील जवळपास मिरजेतले बरेच मोठमोठे प्रतिष्ठित लोक, डॉक्टर, वकील आणि जवळपास एक 500 ते 1000 लोक अशी एकत्रित जमलेली. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की अय्याजभाईने निवृत्ती न घेता जी काही समाजकार्यासाठी जी काही त्यांची चळवळ चालू आहे त्या चळवळ त्यांनी अशीच भविष्यात पुढे चालू करावी. परंतु एकदा चळवळ सुरू केली तर त्या चळवळीला कुठंतरी एखाद्या उपेक्षित लोकांना न्याय देण्याकरिता एखादा पद किंवा एखादी आपली जागा असणे आवश्यक आहे. परंतु आज जर बघितलं तर अशा ज्या काही इंटेलेक्च्युअल लोक आहेत अय्याजभाईंसारखे, त्यांना असं तळागाळात टाकण्याचाच एकंदरीत प्रकार
चालू आहे. परंतु माझं असं स्पष्ट मत आहे की अयाजभाई सारखे जी काही इंटेलेक्च्युअल लोक आहेत, अशा लोकांचा महानगरपालिकेतल्या प्रत्येक नागरिकाला आणि महापालिकेच्या प्रशासनाला मदत होण्याकरिता त्यांची स्वीकृतपदी नगरसेवक म्हणून निवड करणे आवश्यक आहे. त्यामुळं माझी प्रशासनाला, माझ्या सर्व राजकीय पक्षांना, माझी काँग्रेस पक्षाला आणि ज्या काही राजकारणी लोक आहेत वरिष्ठ पातळीवरील, त्या सर्वांना एक विनंती आहे की अयाजभाई सारख्या एका तळागाळातील कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक पद देऊन नगरपालिकेमध्ये त्यांना पाठवण्याबाबत जी काही उपाययोजना आहे त्यांनी ती करावी आणि लोकांना न्यायापासून जी काही उपेक्षित राहण्याचा आज काय प्रकार चालू आहे त्याला कुठेतरी थांबवण्याबाबतीत उपाययोजना करण्यात यावी आणि साहेबांना नगरसेवक म्हणून स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्याबाबत एक विनंती अशी वजा मी सर्व नेत्यांना करतो. आज या ठिकाणी माननीय अयाजभाई नायकवाडी यांच्या मित्र परिवाराकडून एक बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचं कारण असं होतं की प्रभाग क्रमांक 2 मधून अयाजभाई हे निवडणूक लढवत होते. निवडणूक लढवली, परंतु त्या ठिकाणी त्यांना अपयश आलं आणि पराभवाला समोर जावं लागलं. त्या पराभवाला समोर जाताना अयाजभाईने एक पोस्टबुकवर त्याने आपली एक भावना म्हणून किंवा आपली एक इच्छा म्हणून त्याने एक पोस्ट टाकली की मी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत आहे. अशा प्रकारची ती पोस्ट त्याने टाकली परंतु ती पोस्ट टाकल्यानंतर ती त्यांची भावना जी आहे ती कार्यकर्त्यांना रुजली नाही, कार्यकर्त्यांना आवडली नाही. कार्यकर्ते हे नाराज झाले आणि त्या नाराजीतून त्याने आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची अयाजभाईची या ठिकाणी बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये त्याने अयाजभाईला त्याने विनंती केली की अयाजभाई, तुमच्यासारखा कार्यकर्ता एका पराभवाने खचून न जाता या ठिकाणी परत जोमाने तुम्ही सामाजिक कार्याला तुम्ही समोर गेलं पाहिजे. सगळ्या माझ्यासहित अनेक लोकांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं आणि खरोखरच अयाजभाई एक अभ्यासू आणि पुरोगामी आणि बहुजनाचा नेता म्हणून अयाजभाई नायकवाडी यांची प्रतिमा या मिरजेत आहे. ती प्रतिमा समाजासाठी उपयोगात यावी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्यासारखा एक अभ्यासू कार्यकर्ता, अभ्यासू नेता या ठिकाणी मिरजेमध्ये असणे गरजेचं आहे. त्यामुळे आपण घेतलेला हा निवृत्तीचा निर्णय तो मागे घ्यावा आणि मागे घेऊन आपण परत जोमाने आपण सामाजिक कार्यात आपण सामील व्हावं असा आग्रह या ठिकाणी अयाजभाईकडे धरण्यात आले आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन अयाजभाईने आपली निवृत्तीची माघारीची घोषणा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माननीय काँग्रेसच्या नेत्यांना भेटून त्यांच्यासाठी स्वीकृत नगरसेवक पद द्यावं अशी मागणी करण्याचा देखील या ठिकाणी ठराव करण्यात आलेला आहे. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.